नमस्कार. एम.एस. मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी नाथा सावंत. दिनांक 27 जानेवारी रोजी 12:30च्या सुमारास श्रीधर गणेश नष्टे, राहणार आडेगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर, या अवघ्या 14 वर्षाच्या शाळकरी मुलाने रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली. जीवनयात्रा का संपवली हे मात्र अद्याप अस्पष्ट असून त्याबद्दल काही समजले नाही. आडेगाव येथील गणेश सदाशिव नष्टे हे सशस्त्र सीमा बल राजस्थान सेंटर येथे नोकरीस आहेत. आडेगाव येथे त्यांचे वडील सदाशिव नष्टे, पत्नी सारिका, श्रीधर व श्रेयस हे 2 मुले राहतात. गणेश नष्टे यांच्याकडे परवाना असलेले रिव्हॉल्वर असून ते जेव्हा गावाकडे येतात तेव्हा रिव्हॉल्वर त्यांच्याकडे असते. आज दुपारी 12:30 वाजण्यापूर्वी घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये त्यांचा मुलगा श्रीधर गणेश नष्टे याने वडिलांच्या रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली. श्रीधर नष्टे याने आत्महत्या कोणत्या कारणास्तव केली हे मात्र अद्याप अस्पष्ट असून या घटनेचा तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पी.आय. दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरवसे हे तपास करीत आहे. या घटनेमुळे माढा तालुक्यात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.